तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. सध्या बाजारात माशांचे दर भलतेच वाढलेले पाहायला मिळत आहेत. पाहूयात कणकवली मार्केटमध्ये माशांचे दर नेमके काय आहेत. मालवणी गजालीमध्ये आपला स्वागत असा. आज आपण कणकवलीत असो. कणकवलीमध्ये आपण मच्छी मार्केटमध्ये आहोत. मच्छी मार्केटमध्ये मासे आज बघलं होतं खूप इले होत, पण ते महाग होत. कारण एक मासं जो बांगडे आपण म्हणतो ते 100 रुपये 3 बांगडे होत. आणि जे इतरही बांगडे होत, काही खरेदी करणारे जे नागरिक आहेत त्यांना विचारूया. आज मासे घेऊ गेला तुम्ही, काय सांगतात, कसे होत? बांगडे वगैरे आज खूप 200 रुपयाचे 8 बांगडे सांगतात. 100 रुपये 4 नाही तर 5 बांगडे. भरपूर आज मासे खूपच महाग झालेले आहेत. आणि बाकी सौंदर्य देखील आहेत, त्याच्याबद्दल काय सांगतात? सौंदर्य 200 रुपयाचा वाटा सांगतात. घेण्याच्या पलीकडचा हा सगळा. नावाक आपले मासे होय म्हणून घेऊन जावं बरे. आज मासे इले होत पण महाग, काय सांगतात? हे सौंदाळे आम्ही घेतो त्यांच्याकडनं होलसेलमध्ये 3000 बॉक्स, मग विकणार आम्ही 200 रुपयानं वाटा, तर ते परवडणार, नाही तर परवडणार नाही. हे 100ला 5 बांगडे देतो, आता 6 घालतो बांगडे. हे 200 वाटे आहेत. 200 रुपये वाटा, 100 रुपये वाटा, हे 200 रुपये वाटा. हे आता मच्छी हे माशांचे पैसे किती झाले? हे असे करून 30-35 हजार रुपये होतात माशांचे. यांना आपका सांगल्याने की आज सध्या हे मासे महाग झाले आहेत. कारण काय आहे, आता खाडीतले मासे येतात आणि खाडीतले मासे मोठे जे बोट असतात ते आतमध्ये जात नाही, ते परवडत नाही आणि त्यामुळे हे मासे महाग झाले आहेत. कारण आता आपल्याला माहिती आहे पावसाळा सुरू असल्यामुळे हे मासे आपण म्हणजे नदीत नाही, समुद्रात नाही येत नाही, हे खाडीतले मासे असतात. आपल्यासोबत अजून काही ते मासे विक्रेते असतात. काय सांगशील आज मासे महाग थोडेसे, काय म्हणतात? मासे इलेत पण महाग येतात तसे आम्ही विकतो. काय करा आज बांगडे सौंदाळे 300 किलो बांगडे विकायचे कसे? 205 गेले तर 10 रुपये होतले. सगळा पैसे भरू पाहिजे, सगळ्याचे भाडा भरू पाहिजे, सगळा भरू पाहिजे. आता हे सध्या मासे घेतलं ते खायला येतं. हे मालवणचे देवगड मालवण खाडीतले मासे. आता समुद्र बंद आहे ना, खाडीतले मासे 200चे 5 ते 4 रुपये, 4 असले तर 3 रुपये असे रुपये. आजच्या दिवशी हे मासे बघतो आम्ही मालवणी गजालीमध्ये. आपल्या कोकणसा लाईव्हचा सेपरेट एक महत्त्वाचा आम्ही पेज चालू केला, मालवणी गजाली. या मालवणी गजालीमध्ये कणकवलीतला आजचा या मच्छी मार्केट आपण दाखवतो. मच्छी मार्केट खूप सुंदर आहे. मच्छी मार्केटमध्ये नेहमी या खूप कणकवलीतले जे शहरवासी आहेत ते येत असतात आणि खरेदी करत असतात. मासे असतात, मग ते सुरमई असू दे, बांगडे असू दे, त्यानंतर सौंदाळे असू दे, चिंगूळ असू दे, मोरी असू दे, सर्व प्रकारचे हे मोठे मासे हे कणकवलीच्या या मार्केटमध्ये मिळतात. आपल्या सोबत येथे जे काही मासे विक्रेते आहेत, काय मासे असतात तुमच्याकडे? माझ्याकडे मासे सध्या खाडीचे सुळे, शेतका, कुर्ल्या, खाडीचे कुर्ल्या आणि मोरी आहे, बारीक चिंगूळ आहे, मोठी चिंगूळ आहे माझ्याकडे. हा, काय विशेष हे खाडीचे कुर्ल्या आहेत. ह्या खडपात मिळतात ह्या, आणि आपल्याकडे मोठ्या साईजमध्ये तुम्हाला मिळणार. कधी पण आला तरी आम्ही किलोवर विकतो. 600 रुपये किलो विकतो आम्ही. मोठी असेल तर, लहान साईज असेल तर 550 रुपये किलोने विकतो. आम्ही किलोवर विकतो. किलोवर घेतो त्यामुळे आम्ही किलोवर विकतो. आम्हाला इतके किलोवर मिळतात. नाही, हे खाडीतले मासे आहेत. छोटे बघा, तुम्हाला बारकी बघायला लागून खाडीला अगदी काटायला लागून तुम्हाला हा मासा बराचसा आता कसं वाढ झाली नाही उत्पत्तीचं. हे आता याचा सीझन आहे त्यांचा, त्यामुळे मासा जवळ येतो. ऊन लागल्यामुळे मासा वर आला, 2 दिवसामुळे मासा मिळतोय. या मासे विक्रेत्यांनी सांगितल्याने आमका की हे जे मासे खाडीतले आणि येतात आणि आज खाडीतले मासे असल्यामुळेच हे मासे सध्या महागत आपण बघतो. हे सध्या ज्या कणकवलीचा मच्छी मार्केट आहे त्या सध्या ह्या अशी परिस्थिती आहे की सध्या जे खवय्ये आहेत आज रविवार आणि मांसाहारी वार असल्यामुळे हे सगळे खाण्यासाठी आणि हे खरेदी करण्यासाठी येतात. पण आजच्या दिवशी मासे थोडे महाग आहेत, त्यामुळे काही जणांनी मटणावर ताव मारूचा देखील विचार करतात आणि तशाच पद्धतीने चिकन देखील घेऊचा विचार करतात. आणि जे सध्याचे मासे विक्रेते आहेत, तुम्ही रोज मासे विक्री बसतात, काय सांगतात, काय आज परिस्थिती आहे माशांची? आज सध्या परिस्थिती माशांची महागाईचे मासे आहे. सध्या परिस्थिती चांगली नाही आहे. सध्या मासे मिळत नाहीत.
जे मासे विक्रेते आहेत त्यांनी सांगल्यानी परिस्थिती जे मासे येतात तेच खूप महाग येतात, त्यामुळे आपल्याला मासे परवडत नाहीत आणि त्यामुळे हे मासे महागत अशी परिस्थिती असा. त्यामुळे जे खरेदीदार आहेत त्यांच्याकडनं काही जाणून घेणार आहोत. पण काय आज जे मासे महाग आहेत त्याबद्दल ते काय म्हणतात त्या आपण त्यांना एक दोन आमचे जे ग्राहक आहेत त्यांना विचारणार असो की आज जे मासे हे असत ते आपण नेमके काय काय आहेत ते दाखवतो सगळ्यांना. चिंगळा कशी आहेत औषधी कशी आहेत वाटो ही चिंगळा होती 500 रुपये वाटो. हे कसे आहेत काय मासे या माशांचं नाव काय तांबोशी कशी आहे ती 300 रुपये ही तांबोशी. म्हणजे हे सौंदाळे आहेत हे बांगडे आहेत म्हणजे अशा पद्धतीचे हे मासे कणकवली दिलेले आहेत बऱ्यापैकी. पण सध्या जास्त रेट हे आपण बघतो ही पापलेट आहेत कशा आहेत 504 ही पापलेट आहेत. त्यामुळे आज ही जे मासे घेऊ घेतात मासे घेऊ घेणारे जे ग्राहक आहेत ते 2 मिनिटं आज मासे काका महाग आहेत काय सांगता काका आपले बोलाक नाही आपल्याबरोबर. आज मासे ते म्हणतात खूप महाग आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी सगळेच जण बाहेर पडले आहेत कारण 4 दिवस सतत पाऊस होतो आणि या पावसामुळे खूप कंटाळले लोक होते ते आज बाहेर पडले. शनिवार रविवारी जर पावसानं विश्रांती घेतल्या त्यामुळे सगळेजण आज पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वर्षापर्यटनाकडे जातले आंबोली जातील शिवडाव जातील काही जण घरात बसून खाण्याचा आनंद घेतील. त्यामुळे आजच्या परिस्थितीत ही कणकवली मच्छी मार्केटची परिस्थिती आम्ही दाखवली मालवणी गजालीमध्ये आणि ही खूप चांगली होती. मासे खूप विलत पण थोडे महाग असल्यामुळे खवय्यांका जरा त्याचा खर्च राहतो सहन करतो लागतात. त्यामुळे एवढीच परिस्थिती आजची आहे. आणि आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.